जर तुम्ही पहिल्यांदा आमच्या चॅनलवर आला असाल तर तुम्हाला इथे ट्रॅव्हलिंग, प्लांटेशन, डान्स, रील, फनी व्हिडिओ पाहायला मिळतील. तर सबस्क्राईब करा आणि एन्जॉय करा आमचं मस्त असं कंटेंट. तर हाय नमस्कार. आता आपण कुठे आलो हे मी तुम्हाला सांगते. आणि मी एकटी नाही आली, तर माझ्या फॅमिलीसोबत आलो आहे. आणि कुठे तर आता बघा या माझ्यासोबत. सो येस, दिस इज अ स्टॅच्यू ऑफ युनिटी. आणि आम्ही गुजरातमध्ये आलो आहोत. आणि आम्ही ही ट्रिप प्लॅन कशी केली आणि हा सगळा एक्सपिरियन्स तुमच्यासमोर आम्ही शेअर करणार आहे. हा पार्ट 2 आहे. तर आमचं ऑलरेडी एक्सप्लोअर करून झालं आहे. पार्ट 1 तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तर आता आम्ही जातो आहे झूला जाण्यासाठी तुम्हाला दुसरी काही ट्रान्सपोर्ट करायची गरज नाही. स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून बाहेर आल्यावर तुम्हाला 4 नंबरची बस मिळेल, सेम ऑफ AC अँड द फ्री ऑफ कॉस्ट. ती तुम्हाला डायरेक्ट तिकडे गेटवरच जाऊन सोडेल. तर हा फ्रंट गेट आहे जंगल सफारीचा. आणि आम्ही ॲज युजल ऑलरेडी ऑनलाईन बुकिंग केली होती, त्यामुळे आम्हाला इथे वेट करायची गरज पडली नाही. ऑनलाईन बुकिंग कशी करायची ते तुम्हाला मी ते मेन्शन करेन आणि प्रॉपर एक व्हिडिओ बनवून देईन. हवं तर मला कमेंटमध्ये कळवा. तर अर्धे प्राणी बघून झाले. मग आता आम्ही डिसाईड केलं आता आपण गाडीने पुढची सफर करूया, बिकॉज खूप मोठं आहे जंगल सफारी आणि ते चालून शक्य होणार नाही. त्यामुळे थोडीशी लाईन आहे, त्या लाईनने तुम्हाला ही जी समोर दिसेल त्या गाडीने तुम्हाला ते सोडतील. तर आम्ही इथे गाडीने प्रवास सुरू केला आणि तुमच्या लेफ्ट साईडला दिसेल तो रेप्टाईल झोन आहे. तो आम्ही येताना कवर करायचा डिसाईड केला. तर पुढे जाऊन तुम्हाला वाईल्ड सेंच्युरीज पाहायला मिळेल. त्याच्यानंतर तुम्हाला हरिण, नीलगाई यांच्यासारखं हार्बर झोन पाहायला मिळेल. त्यात नार सरोवर, बर्ड सेंच्युरी ही तर तुम्ही नक्कीच पहा. मी तुम्हाला हायली रिकमेंड करेन, बिकॉज इथे हजारो पक्ष्यांचे आवाज आणि तुम्हाला विदाऊट केज तुम्हाला इथे समोर पाहायला मिळतील. हे मी इथे कवर ऑलरेडी केलं आहे. त्यात आता इथे आफ्रिकन ॲनिमल्ससुद्धा ॲड झाले आहेत. इथे तुम्हाला बघा गेंडा दिसेल समोर. आणि हे मी सगळं गाडीने कवर करतो आहे, काही चालायची गरज नाही. ॲक्च्युली खूप मोठं आहे हे, त्यामुळे एका दिवसात कवर होणं शक्य आहे, पण फक्त एक दिवस पूर्ण इथेच जाईल तुमचा. सो तुम्ही जाण्याआधी आमच्यासारखंच प्रिपरेशन करून ठेवा आणि तुम्हाला ज्या झोनमध्ये व्हिजिट करायचे तिथेच जाऊन तुम्ही व्हिजिट करा आणि रिटर्न बाहेर या. कारण तुम्ही जेव्हा रिटर्न कॅफे एरियामध्ये जाल तेव्हा तुम्हाला परत कोणत्याही झोनमध्ये जायला अलाउड नसेल. त्यामुळे आधीच सगळे एक्सप्लोर करून घ्या आणि मग जेवायला आणि. तर आता आम्ही जातो आहे फायनली बर्ड सेंच्युरीमध्ये. खूप सुंदर आहे हे, तुम्ही स्वतः बघा, तुम्हाला कळेल. समोर पिकॉक पण आहे. ते खाली किती आहे पिकअप पेरू येण्यासाठी पोपटाना. अरेंजमेंट पण खूप छान केली. पक्ष्यांच्या बाजूला तुम्हाला QR दिसेल. ते QR केलं की तुम्हाला त्या पक्षाची प्रॉपर इन्फॉर्मेशन भेटेल. आणि हे बघा, हा तर झोन सगळ्याच फेवरेट आहे, मला खूप आवडला. एवढ्या जवळून पक्षी मी फर्स्ट टाईम बघितले असेल. दोन सोडले ते काय झालं ते मासा पकडला गेला टुमुक चालतात बघ ते काही केवढे मोठे आहेत. हा ना, तुझी चोच बघून भीती वाटते. त्याच्यात मासे पण सोडलेले आहे मासे पण सोडलेले आहे. हो
सेव्ह करू शकतो ना हो स्कॅन पण आहे ना इथं बघ पोपट. जसं तुम्ही चालताय तसं बाजूला एक पक्षी असं तुम्हाला हो, वरती सगळीकडे तिकडे घेऊन विशिष्ट आलाय प्रकारचे तो. पक्षी पाहायला मिळतील विथ त्यांच्या इन्फो. आणि हे हरण पण खूप सुंदर दिसत होते, त्यामुळे मला हा एक सेक्शन खूप आवडला. आणि हे खूप फनी होते. इथे अस्वल होते, सगळेजण त्यांना ओरडत होते, आवाज देत होते, पण ते काय उठत नाही. ते मम्मी आम्हाला बोलत होती तू आणि दादा जसे चिकन खायला असे पडताना तसे ते दोघं पडले आहेत. आणि आम्ही 10-15 मिनटं होते पण एंडपर्यंत काय ते उठले नाही. आणि झालं असं की बर्ड सेंच्युरी कव्हर केल्यानंतर आम्ही गाडीसाठी थांबलो होतो, पण त्याला खूप वेळ लागत होता. म्हणून आम्ही विचार केला की पप्पांना पुढे एक गाडीमध्ये बसून आम्ही पुढे चालत येतो. पण त्यामध्ये आमची चुकामुक झाली आणि फायनली पप्पा आम्हाला भेटले आणि पप्पांना सोडलं पण कॅफे एरियामध्ये. म्हणजे आम्ही सगळे नशिबाने आम्ही सगळं कव्हर केलं आणि आम्ही पण तिथेच भेटलो. आणि मग आता जेवणासाठी आम्ही आता ऑर्डर करायला गेलो. तर इथे तुम्हाला शॉप दिसतील, तिथे आईस्क्रीम्सचे आणि लेबल लावलेत, पण ॲक्च्युली तिथे आईस्क्रीम पण मिळतं, पण जेवणही तुम्हाला तिथेच मिळेल. आणि जर तुम्हाला रिकमेंड करायचं असेल तर मी सँडविच रिकमेंड करेल आणि पुलाव पण ठीक होता, पण पावभाजी ओके होते. रेट थोडे हाय होते, म्हणजे 250पर्यंत पावभाजी आणि होते पुलाव, बट ठीक आहे, सफिशियंट आहे. आम्ही अजून ऑर्डर केलं होतं पण ह्यात मेन्शन नाही केलं. पण इथे सर्व्हिस चांगली आहे, प्रॉपर सिटिंग एरिया आहे आणि ते वॉशरूम्स आणि पण चांगले. सो आम्ही चेंज इथेच केलं वॉशरूममध्ये आणि मी इथून बाहेर पडलो व्हॅली ऑफ फ्लॉवरसाठी. व्हॅली ऑफ फ्लॉवर इथे वॉकिंग डिस्टन्सवर आहे आणि समोर तुम्हाला पेट ॲनिमलसाठी एक झू दिसेल, तिथे तुम्ही ते एक्सप्लोअर करू शकता. व्हॅली ऑफ फ्लॉवरला आम्ही जास्त टाईम वेस्ट केला नाही, कारण आम्हाला क्रूजला जायचं होतं. आमची 4ची क्रूजची बुकिंग होती त्यामुळे. आणि व्हॅली ऑफ फ्लॉवरपासून बाहेर आल्यावर तुम्हाला बस स्टॉप दिसेल, तिथून तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायला बस मिळेल. पण आता तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीला नाही जायचं आहे, तर तुम्हाला पार्किंग एरियामध्ये जायचं आहे. तिथून तुम्हाला क्रूज भेटेल जिथे तुम्ही बुकिंग केलेली असेल. तर आम्ही तिथून बस पकडली आणि आता पार्किंग एरियाला आलो. पार्किंग एरियाला लाईन लावली आणि मग तिथे आम्हाला गाडीने क्रूजच्या ठिकाणी पोहोचवलं. समोर दिसेल तुम्हाला. आणि जर तुमच्याकडे डिजिटल तिकीट असेल तर काही प्रॉब्लेम नाही, आम्ही सगळं डिजिटल तिकीटच वापरलं. फक्त प्रूफसाठी काहीतरी आधार कार्ड पॅन कार्ड हे तुमच्याकडे ठेवून द्या. तर अशा प्रकारे फायनली आम्ही क्रूजमध्ये बसणार आहोत. रेडी फॉर क्रूज. खाली बघा हां डायरेक्ट चला. तर इथे प्रॉपर असे सेटिंग अरेंजमेंट केलेले आहे. तर पहिला असा मस्त गुजरातचा गरबा डान्स होतो, मग तिथे सगळ्यांना इन्व्हाइट केलं जातं की सेलिब्रेशनसाठी लाईक डान्ससाठी. तर तेव्हा ज्यांना डान्स करायचा असेल त्यांनी जा आणि बाकीच्या सगळ्यांनी वरती पळा, बिकॉज नंतर जागा भेटत नाही उभं राहायला. आणि इथे तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतात की लाईफ जॅकेट कसं यूज करायचं आणि मग इथे तुमच्या जर्नीला सुरुवात होते. बहुत ही कम रेयर केसेस में देखने को मिलता है. ओके, सो मैं आप लोगों को इसकी टाइमिंग्स बता देना. 4:50 पे 1-2 मिनट ऊपर नीचे हो सकता है. वहां पर पहुंचने के बाद ये क्रूज 10 मिनट के लिए होल्ड करता है, वो भी प्रीवियस पैसेंजर्स के. अगर आप सभी के वेलकम के लिए एक बेहतरीन सा वेलकम डांस पेश करना चाहूंगा. आपकी तालियों का आणि खाली मी आणि मम्मीने मस्त असा डान्स केला आणि दादाने पप्पावरती जागा पकडायला गेले होते.
आणि ते बघू शकता बॅल्कनी एरियामध्ये सगळेजण उभे राहतात, मग तुम्हाला छान असा व्ह्यू बघता येत नाही म्हणून सगळे वरती पळतात. अविस्मरणीय असा अनुभव घेऊन आम्ही क्रूजमधून एक्झिट घेतली. नंतर स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथे येऊन आपली क्रूज 10 मिनिटासाठी थांबते. ज्यांना स्टॅच्यू ऑफ युनिटी तिथे जायचं असेल स्टॅच्यू बघायला ते तिथे थांबतात किंवा लेझर शो बघायला. बाकीचे रिटर्न त्याच क्रूजमध्ये बसतात आणि जिथे पिकअप केलं होतं क्रूजने तिथेच ती आपल्याला परत येऊन सोडते. पण आम्ही तिकडे गेलो नाही. आम्ही इथून स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायचा निर्णय घेतला बिकॉज आम्हाला लेझर शो बघायचा होता आणि तिथे छोटी गाडी होती, तिने आम्हाला तिथे सोडलं. गेल्यावर थोडी भूक लागली मग मस्त आम्ही फ्रेश असा ढोकळा घेतला 20 रुपीजचा, हा एवढा ढोकळा. आणि लेझर शो बघण्यासाठी आम्ही आतमध्ये गेलो नाही, आम्ही बाहेरच थांबलो. तुमचाही आमच्यासारखा 2 नाईट अँड 1 डेचा प्लॅन असेल तर लेझर शो बघण्यासाठी आतमध्ये जाऊ नका. बाहेर मस्त असं सिटिंग एरिया, छान असे मोके हवा आहे आणि छान असे प्रॉपर स्टॉल आहे, तिथून तुम्ही काही ना काही खाण्यासाठी घेऊ शकता लेझर शो बघता. तर आम्ही मस्त खायला घेतलं होतं, आम्ही ते खात होतो. सरदार पटेल के नाम और देशभक्ति से अंग्रेज डर कर कांपने लगे. 1930 के नमक सत्याग्रह और दांडी कूच में वो बापू से भी पहले गिरफ्तार किए गए. तो सन 1932 में फिर उन्हें बापू के साथ ही जेल में 2 सालों के लिए डाल दिया गया. तर आम्ही लेझर शो पूर्ण बघितला नाही, 15 मिनटं आधीच निघालो. का तर त्याचं रिझन सांगते. फर्स्ट थिंग, यूट्यूबला पूर्ण लेझर शो अवेलेबल आहे. सेकंड, जर पूर्ण शो होईपर्यंत थांबलो तर खूप जास्त गर्दी होते, बस भेटत नाही आणि पुढे आपल्याला हॉटेललाही त्याहून जास्त गर्दी होते. त्यामुळे आम्ही तो डिसिजन घेतला आणि बऱ्याच यूट्यूबने सेम आम्हाला रेकमेंड केलं होतं म्हणून आम्ही तेच फॉलो केलं. तर आमचा टार्गेट होता तसंच झालं. 7:40 45 आम्ही इथे एकताच नगरला पोचलो आणि आमची ट्रेन आहे 9:30ची आणि जवळच आपलं जे सकाळी आपण जिथे ब्रेकफास्ट केले तिथेच आपल्याला आता जायचं आहे डिनर करण्यासाठी आणि सफिशियंट टाईम आहे. सो आपण आता तिथे जाऊया. मध्ये आमची होल जर्नी झालेली आहे आणि ते आम्ही फूडसाठी पैसे खर्च केले असतील, बाकी आम्ही कशालाच पैसे खर्च केले नाही आणि एंट्रीजसाठी बाकी काहीच आमचा खर्च तसा झाला नाही. तर आता भूक लागली आहे तर आता आम्ही जाऊ. तिथे 2 ऑप्शन आहेत तुम्हाला. 8:40 झालं, 7:40 झाले आहेत आणि तुम्हाला इथे ऑप्शन आहेत, असं काही नाही की खायला ऑप्शन नाही. तर स्टेशनला आलो आहे आम्ही आता आणि दाखवते मी तुम्हाला आम्ही कुठे 2 ऑप्शन आहेत. तर हे आहे जगदीश रेस्टॉरंट. सकाळी आपण जिथे ब्रेकफास्ट केलं होतं तेच आहे. ते आपण वरती बसलो आहे आता. पप्पा आणि मम्मी ऑलरेडी पोचले होते आणि आम्ही आता थांबलो आहे. छान असं एंट्रन्स आहे, छान अशी सर्विस आहे आणि ॲकोमोडेशन खूप छान आहे. 8:45च्या दरम्यान आमचं जेवण झालं आणि परफेक्ट आम्ही ट्रेनच्या इथे पोचलो. ट्रेन ऑलरेडी तिथेच होती. डब्बा शोधला आणि आमचे परत सकाळी जे आम्हाला जाताना जे भेटले होते पॅसेंजर 1 दिवस आधी तेच आम्हाला सेम. आमचं डिसिजन परफेक्ट होतं. बरेच जण वेटिंग एरियामध्ये थांबले होते जेवणासाठी. तर सगळी ही प्लॅनिंग दादाची होती आणि छान असं आराम करत आमचं सफर झालं. अजून प्रॉपर डिटेल तुम्हाला हवे असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि हा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा. ही पार्ट 2 आहे. पार्ट 1ची व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये आहे. सो थँक्यू सो मच. लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल.